नमस्कार मैत्रिणींनो, तर तुमचे माझ्या या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर काल आपण बॅक पार्ट पाहिला होता, चेस्ट साईज होती आपली 35. तर आज आपण फ्रंट पार्ट पाहणार आहोत. तर बघा, आपण प्रिया मॅमच्या पद्धतीनुसार आपण इथे ड्राफ्टिंग करायला शिकणार आहोत. तर मी काल जे माप घेतले होते ते हे अशा प्रकारे हे माप होते. तर या मापानुसारच आपल्याला आज ड्राफ्टिंग करायची आहे. हा आज आपला फ्रंट पार्ट आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण लक्ष देऊन बघा. खूप सोपी मेथड आहे, नक्कीच तुम्हाला समजेल. आणि काही माझ्यामध्ये चेंजेस करायचे असतील तरी मला नक्की सांगा. आपण जेवढे शोल्डर घेतले होते त्याच्या आज आपल्याला निम्म शोल्डर टाकायचं आहे. आता मी घेतलेले शोल्डर किती आहे, तर 14 होते. तर 14च्या निम्म घ्यायचं आहे. तर 14च्या निम्म किती होतं, 7. मग आपल्याला इथं 7 वर मार्किंग करून घ्यायचं आहे व बंद बाजूकडून 2.5 वर मार्क करा. प्रत्येक साईजसाठी 2.5 इंच हे फिक्सच असेल व आपण 7 इंच जे ते घेतलेलं होतं तिथे 1 इंच खाली डाऊन जायचं आहे. ओके. बॅक पार्ट असू द्या नाहीतर फ्रंट पार्ट असू द्या, प्रत्येक साईजसाठी 2.5 इंच हे मार्क फिक्स असेल. आता बघा, हे सर्व इथं लाईन वगैरे ओढून घ्यायचे आहेत. हे तिरपी लाईन इथं ओढून घ्यायची. आता मागचा पार्ट ड्रॉ केला होता तेव्हा तो मागचा मुंडा आपण वापरला होता. तर आता फ्रंट पार्ट आपण ड्रॉ करत आहोत, तर आपल्याला पुढचा मुंडा वापरायचा आहे. तर ह्याचा फॉर्म्युला असेल बघा, छाती डिवाइड 6. म्हणजेच आता माझे इथं चेस्ट साईज मी घेतलेली आहे किती, 35 डिवाइड 6 किती आलं बघा, 5.83. पुढचे नंबर ग्राह्य धरायचे नाहीत, फक्त 2च धरायचे. त्यामध्ये प्लस करायचं आहे आपल्याला 0.75. आता हे जर प्लस केलं तर ह्याचा ॲन्सर किती येतं, 6.58. म्हणजेच 6.5 एवढं मी घेणार आहे. 6.58 म्हणजे 6 वर 5 लाईन इतके मी मुंड्याची मार्किंग घेणार आहे. तर तुम्ही पण तसंच मुंड्याची मार्किंग करून घ्यायचं आहे. आता जिथे मुंड्याची मार्किंग केले तिथून एक लाईन सरळ ओढून घ्यायची. ही असेल आपल्या चेस्टची लाईन. ओके, म्हणजे छातीची लाईन आपल्याला इथे मिळालेली आहे. तर मी इथे आता छातीची लाईन ड्रॉ करून घेणार आहे. तर हा मुंडा नाही, तर ही आपल्याला चेस्ट लाईन मिळालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला वरून शोल्डर मायनस करायचे आहे. तर आपले शोल्डर किती आहे, 14 आहे. तर ह्या ठिकाणी वरून आपल्याला शोल्डर मायनस करायचे. जशाला तसं ठेवायचं का, तर नाही. तर शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागणार आहेत. आणि ते म्हणजे रेडी शोल्डर पट्टी, जे की आहे आपली 2.5 इंच. त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची. आता इथं मागच्या गळ्याची उंची आपण मागच्या पार्टसाठी घेतली होती, तर इथं आपण पुढच्या गळ्याची उंची घ्यायची. पुढच्या गळ्याची उंची आहे इथं 6 इंच. आणि त्यानंतर आपण गळ्याला आकार देणार आहोत, गोलच आकार देणार आहोत. त्यामुळे हे 3 मेजरमेंट आपल्याला शोल्डर मायनस करण्यासाठी लागणार आहेत. आता शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला हा चार्ट बघावा लागेल. ज्या ठिकाणी आपले 2.5 इंच शोल्डरचा येतं तो चार्ट आपल्याला पाहायचा आहे, दुसरा चार्ट पाहायचा नाही. तर बघा, आपलं रेडी शोल्डर पट्टी 2.5 इंच आहे म्हणून आपण 2.5 इंचाचा चार्ट घेतला. आता गळ्याचे प्रकार बघायचे आहेत. गळा आपला कोणता आहे, राऊंड नेक आहे. आणि आपली गळ्याची उंची किती आहे, तर 6.5 ते 6.75 याला रखाण्यात येणार आहे. आणि ती आहे आपली 6 इंच. म्हणून हे दोन्ही बोट मी एकत्र केले तर मला मिळालेलं आहे -2. तर मी फुल शोल्डरमधून -2 करणार आहे. तर ते किती येतं बघा, आपलं फुल शोल्डर आहे 14. तर 14मधून मिळालेलं शोल्डर मायनस करायचं आहे. म्हणजे हे सूत्र आहे, फुल शोल्डर -2 मिळालेले शोल्डर. मग हे 12 आलं. आणि 12ला जर आपण परत त्याचे 2 भाग केलं
तर ते 6 येतं. म्हणजे 6 हा आपल्याला काय मिळालेला आहे, मुंडा मिळालेला आहे, शोल्डर मिळालेला आहे. तर आपण बंद बाजूकडून वरच्या साईडला बंद बाजूकडून 6 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. बंद बाजूकडून 6 इंच मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला चेस्ट लाईनवरती सुद्धा 6 इंच एवढेच मार्किंग करायचं आहे. जेवढं वरती शोल्डर मिळालेलं आहे तेवढं चेस्ट लाईनवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे दोन्ही पॉईंट रेषेने जोडून घ्यायचे आहेत. तर इथं आपण जोडून घेऊयात. तुम्ही पण असंच करा. तुम्हाला जेवढं शोल्डर मिळालेलं आहे तेवढं चेस्ट लाईनवरती टाका आणि एक रेषा ड्रॉ करून घ्या. बघा, हे जे आपल्याला शोल्डर मायनस करून भेटलेलं आहे हे प्रत्येकाचं चेस्ट साईजनुसार हे अंतर माप वेगवेगळं येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाने काही टेन्शन घ्यायचं नाही की माझं हे आलं ते आलं. प्रत्येकासाठी आन्सर ह्याचं वेगवेगळंच असू शकतं. बघा, आपण जे शोल्डर मायनस केलेलं आहे तिथं वरती किती अंतर राहतं तेवढंच बंद बाजूकडून अंतर घ्यायचं, पाऊण इंच, आणि एक आडवी रेषा सरळ ओढून द्यायची. बघा, इथे सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. तुम्ही हे असंच करा. माझी स्केल आहे त्याच्यामुळे ॲक्युरेट येतं. तुम्ही पण स्केल वापरा आणि जर लाईन सरळ येत नसेल तर ते अंतर मोजून घ्या, म्हणजे मग लाईन सरळ येईल. आता शोल्डर लाईन ज्या ठिकाणी आपण सरळ ओढून घेतली, आता तेथेच रेडी शोल्डर पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर 2.5 इंचाची रेडी शोल्डर पट्टी आहे आपली, तर त्यामध्ये 1 इंच कंपल्सरी ॲड करायचं आहे. तर ते कशासाठी? कारण अर्धा इंच हे आपलं बाही जोडण्यासाठी जाणार आहे आणि अर्धा इंच आहे ते आपल्याला गळा फिनिशिंगसाठी जाणार आहे. तर कंपल्सरी तुमचं शोल्डर कितीही असू, 1 असलं तर तुम्ही 2 घ्यायचं, 1.5 असेल तर 2.5 घ्यायचं. माझं या ठिकाणी 2.5 आहे म्हणून मी या ठिकाणी 3.5 एवढं घेतलेलं आहे. तुम्ही पण तुमच्या जेवढे शोल्डर आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. आता आपल्याला गळ्याची उंची, शोल्डर टू अपेक्स पॉईंट आणि ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे. त्यासाठी काय करायचं आहे, जेथून आपण शोल्डर मायनस केलेला आहे तेथून तर हा 2.5 इंच घेतलेला आहे तिथपर्यंत असं क्रॉस लाईनचं निम्मं करून घ्यायचं आहे. टेप ठेवून तुम्ही निम्मं करून घ्या. निम्मा करून घेतल्यानंतर म्हणजेच दोन्ही पॉईंट आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. असं टेप फोल्ड करून पण घेऊ शकता. असं सेंटर काढून घ्यायचं आहे. ओके, बघा, आता आपण सेंटर काढून घेतला तर सेंटरवरती स्टेप असा उभा ठेवायचा आहे. बघा, आपण फ्रंट उंची ही शोल्डरच्या सेंटरवरती टेप ठेवूनच घेतो, म्हणून येथे ड्रॉ करताना सुद्धा सेंटरवरती स्टेप ठेवायचा आहे, आपल्या शोल्डरच्या सेंटरवरती. बघा, आपण शोल्डरच्या सेंटरवरती टेप ठेवला, मग आपली फ्रंट गळ्याची उंची जी पण काही असेल, माझी इथे 6 आहे, तुमची जी पण असेल ती तुम्ही तिथे टाकायची. आणि गळा उंचीमध्ये, फ्रंट गळा उंचीमध्ये काहीच ॲड करायचं नाही किंवा मायनस पण करायचं नाही. तर मग आता गळा उंची झाल्यानंतर शोल्डर टू अपेक्स पॉईंट घ्यायचा आहे. शोल्डर टू अपेक्स पॉईंट हा माझा आहे 9 इंच. तर त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करणार आहे. तुम्ही पण तुमचा जो काही शोल्डर टू अपेक्स आलेला आहे त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा आहे. 9 इंचमध्ये अर्धा इंच प्लस केला तर 9.5 झालं. मग आता ब्लाऊजची उंची टाकायची आहे. जी पण असेल त्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे. ब्लाऊजची उंची पण आत्ता लगेच टाकून घ्यायची आहे. तर उंची आहे माझी 15 इंच, त्यामध्ये 1.5 इंच ॲड करून 16.5 इंचावरती मी इथे मार्क करून घेणार आहे. आता येथून 3 सरळ लाईन मार्क करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला खालची लाईन कमरेची लाईन आहे ती मी मार्क करून घेत आहे. कमरेच्या लाईन नंतर ही जी आपण शोल्डर टू अपेक्स लाईन पॉईंट घेतला होता तिथं एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि जो काही आपली गळ्याची उंची घेतली होती त्या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता शोल्डर पट्टीचं मार्किंग करून राहिलेली ही गळारुंदी असते. तर ही गळारुंदी आपल्याला किती मिळाली बघा.
येथे गळा रुंदी मिळालेली आहे 2.5 इंच, तर तेवढंच मी 2.5 इंचावरतीच खाली इथं मार्किंग करणार आहे. तुम्हाला जर हवा असेल तर 2.5 पेक्षा पण 2.25 किंवा 3 पर्यंत घेऊ शकता. 3च्या जास्त घ्यायचं नाही. खूप तो ब्रॉड गळा होतो आणि फ्रंट साईडला जास्त ब्रॉड गळा छानही वाटत नाही. त्याच्यासाठी इथं मी जेवढ्याला तेवढीच घेतली. वरी जेवढी मला गळा रुंदी भेटली तेवढीच मी इथं अर्धा इंच खाली घेतलेली आहे आणि अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता हा बॉक्स तयार करून घेतल्यानंतर येथे आपण चेक करून घ्यायचं आहे की आपल्याला नेक आहे तो चेस्ट लाईनपेक्षा खाली जात आहे का वरी आहे. जर खाली जात असेल तर वरच्या शोल्डर साईडनं तुम्ही अर्धा इंच मायनस करायचा आहे, जेणेकरून खाली वाकल्यानंतर किंवा काहीच तुमचा गळा इकडे तिकडे होणार नाही. असं केल्यानं गळ्याच्या साईडने ब्लाऊज पण लूज पडणार नाही. ओके, समजलं. तर बघा मग आता आपल्याला द्यायचा आहे मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार देताना सरळ लाईनचं काय करायचं आहे, आपण जी सरळ लाईन ड्रॉ केलेली होती मुंड्याला त्याचा आपल्याला निम्म करून घ्यायचा आहे आणि जो सेंटर पॉईंट आहे तेथून 1/2 इंच हे काय करायचं आहे, फक्त 1/2 इंच म्हणजे 2 लाईन एवढंच फक्त आतल्या बाजूने घ्यायचं आहे. तर आता वरून शोल्डरच्या तिथून खाली आतमध्ये काय करावी लागेल, मग एक वरच्या साईडने इथे क्रॉस लाईन अशी ओढून घ्यायची आहे. ही क्रॉस लाईन ओढून घेतली. आता बघा हा फ्रंट पार्ट आहे. तर तुमची छाती किती पण असेल तर त्यामध्ये लूजिंग आपल्याला कंपल्सरी 1.5 इंच लूजिंग ॲड करायचं आहे. म्हणजेच आपली जर चेस्ट साईज असेल 35 इंच तर त्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे. पाठीमागं आपण ॲड केलेलं नाही, पण इथं बघा मी तुम्हाला उदाहरण सांगते की आता पाठीमागाला आपला भाग कसा असतो, असा एकदम सरळ असतो बॅक पार्ट, आणि फ्रंट पार्ट कसा असतो, हा अशा प्रकारचा असतो, आकार असतो त्याला फ्रंट पार्टला. त्यासाठी आपल्याला तिथं लूजिंग ॲड करावं लागतं, जेणेकरून आपल्याला ब्लाऊज हे एकदम व्यवस्थित बसतं. तर मी इथं तुम्ही तुमच्या चेस्ट साईजनुसार बघा किती आहे. ती माझी आहे 35मध्ये मी लूजिंग 1.5 इंच ॲड करणार आहे. तर इथं होतं 36.5 आणि 36.5चे परत आपल्याला काय करायचं आहे, 4ने भागायचं आहे. म्हणजे 4 भाग करायचे आहेत. तर ते येतात 9.12 इंच. तर एवढं सेंटीमीटर इथे आलेले आहेत. 9.12 म्हणजेच 9 वर मी एक लाईन एवढं घेणार आहे आणि तेवढे मी येते चेस्ट लाईनवरती मार्किंग करून घेणार आहे. त्यानंतर चेस्ट लाईनचे मार्किंग केल्यानंतर त्यापुढे आपल्याला मार्जिन, शिलाई मार्जिन म्हणून घ्यावं लागेल आणि ते आहे 1.5 इंच. 1.5 इंच एवढं मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आता मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला हा चार्ट बघायचा आहे, मुंडा क्रॉस मार्क चार्ट. तर चेस्ट साईजनुसार पुढचा मुंडा बघायचा आहे. माझा आहे पुढचा मुंडा आहे 0.75. तर पुढच्या मुंड्यामध्ये 1/2 इंच क्रॉस जायचे आहे. मग तुमचा जर इथं तुमच्या चेस्ट साईजनुसार तुम्ही बघू शकता की तुमचा पुढचा मुंडा कोणता येत आहे. तो इथे मागचा मुंडा बघायचा आहे का, नाही. तर मागचा मुंडा न बघता आपल्याला इथं पुढचा मुंडा बघायचा आहे. त्यामुळे तुमची चेस्ट साईज बघा आणि त्यानुसार तुम्ही ठरवा की तुमचा मुंडा. माझा इथं येत आहे 0.75. तर पुढच्या मुंड्यामध्ये 1/2 इंच या ठिकाणाहून क्रॉसमध्ये जाणार आहे 0.75 म्हणजेच 1/2 इंच. तुमच्याकडे जर आर्म होल कर्व असेल तर घ्या, नसेल तर मग हाताने ड्रॉ करा, काही प्रॉब्लेम नाही. कर्वने पॉईंट इथे आता जोडून घ्यायचा आहे. असं इथं व्यवस्थित जोडून घ्यायचं. इथे मुंड्या मार्क करताना मात्र एक लक्षात ठेवायचे, चेस्ट लाईनच्या मार्किंगच्या आतमध्येच कर्व ने जोडून घ्यायचं आहे, पुढे जाऊ द्यायचं नाही. इथे 1 इंच तरी सोडून द्यायचं आहे. ओके, किती छान आणि एकदम परफेक्ट आलेला आहे इथं मुंडा कर्वने. तुम्ही पण परचेस करू शकता, ऑनलाईन आहे, भेटतो तो, तिथून तुम्ही घेऊ शकतात. आता बघा शोल्डर टू अपेक्स मार्क केला होता ना, तिथं अपेक्स टू अपेक्स मार्क करायचा आहे. तर आपला अपेक्स टू अपेक्स आहे किती, 7.5 आहे. तर त्याच्या आपल्याला इथे निम्मे घ्यायचे आहे. मग बघा मी इथे कॅल्सीमध्ये करणार आहे. तर 7.5च्या निम्म येत आहे इथे 3.75 एवढं येत आहे. तर तेवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. तर आता हे इथे जेवढे पण मार्किंग केले आहे
इथं आपण अपेक्स टू अपेक्स जेवढं मार्किंग करणार आहोत म्हणजेच 3.75, तर तेवढं इथं मार्किंग करून अपेक्स टू अपेक्सला घ्यायचं आहे. आता इथं अपेक्स टू अपेक्सला 3.75 मार्किंग केलं होतं, तर आपल्याला कमरेच्या लाईनला तेवढं घ्यायचं नाही, तर तिथे अर्धा इंच हे कमी करायचं आहे. म्हणजेच 3.75मधून 3.25 फक्त घ्यायचं आहे, म्हणजेच अर्धा इंच हे मायनस करावं लागेल. ओके, तर बघा मग, तर बघू शकतात मी इथं अर्धा इंच हे मायनस सोडून वरती 3.25 एवढं घेणार आहे. दिसतंय का तुम्हाला हे? सॉरी हां. तर बघा मी डायरेक्ट इथे अर्धा इंच हे अलीकडच्या साईडला सोडलेलं आहे आणि पुढं 3.75 एवढं घेतलेलं आहे. म्हणजे अर्धा इंच मी त्या पेपरच्या बाजूलाच हे केलेले, म्हणजे मायनस करून घेतलेलं आहे. मग आता आपल्याला कमरेचा टक्स, आता हा कमरेची मार्किंग आणि वरती अपेक्स पॉईंट होता तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर इथं मी तो जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला इथं कमरेचा टक्स घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं एक चार्ट आहे, तो चार्ट आपल्याला बघावं लागेल. आता तुम्ही तुमच्या चेस्ट साईजनुसार, तुमची छातीची साईज कोणती असेल त्यानुसार तुम्हाला टक्स घ्यायचा आहे. तर माझी इथं 28 ते 35 म्हणजे 35 येत आहे, तर अडीच आहे. तुम्ही 36 ते 45मध्ये तुमची 37, 38, 44, 42, अशी येत असेल तर त्यानुसार तुम्ही 3 घ्यायचं आहे. मी 35 आहे चेस्ट साईज, त्याच्यासाठी मी 2.5 इंच एवढा टक्स तिथे घेणार आहे. तर हा मी 2.5 इंच टक्स इथे मार्क करून घेतला आहे. जो आपला अपेक्स पॉईंट आहे तो अपेक्स पॉईंट आणि जो आपण 2.5 इंच टक्स घेतला होता कमरेच्या लाईनवरती, तो आपल्याला इथे आता जोडून घ्यायचा आहे. तुम्ही पण असंच करायचं आहे. तुमच्या चेस्ट साईजनुसार तुम्ही टक्स घेऊन जोडून घ्यायचं आहे. आता इथं बघा हा 2.5 इंच टक्स आहे, तो आपल्याला मायनस करायचा आहे. मग मायनस करायला एक तर तुम्हाला तो तेवढा त्रिकोणसारखा पेपर दिसतो, तो एकतर फोल्ड करून पुढचं अंतर घ्यावं लागेल, किंवा मग इथं काय करावं लागेल, 2.5 इंच टक्स घ्यायचा, सोडून द्यायचा आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला कमरेचं इथं मार्किंग करून घ्यावं लागेल. तर मी घेतलेली कमर आहे 31, तुम्ही तुमच्या साईजनुसार घ्यायची आहे आणि 31चा चौथा भाग करायचा आहे, तर तो होतो 7.75. तर मी या अशा प्रकारे 2.5 इंच अलीकडच्या कापडावरती सोडून देणार आहे. पेपरवर 2.5 इंचाचं मार्किंग ठेवून तिथून पुढं 7.75 एवढं मी मार्क करणार आहे. असं केल्याने काय होईल, 2.5 इंच हा आपला टक्स आहे तो मायनस होणार आहे, कारण तो कट होणार आहे. त्यावेळेस आपण जर तसंच घेतलं तर तिथं आपल्याला कमरेला ब्लाऊज कमी पडू शकतं. त्यासाठी आपण 2.5 इंचचा हा टक्स इथे असा मायनस करून घ्यायचा आहे. आणि याच्या पुढं आता आपल्याला 7.75 एवढं मार्क करून घ्यायचं आहे. बघा आता 7.75 मार्क करून घेतल्यानंतर त्यापुढे शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करावीच लागेल. शिलाई मार्जिन आपण ॲड करणार आहोत किती, 1.5 इंच एवढी शिलाई मार्जिन आपण ॲड करणार आहोत. समजलं का तुम्हाला हे कसं घेतलं ते? 2.5 इंच हा आपल्याला टक्स काय करायचा आहे, मायनस करून टाकायचा आहे. पेपरवरतीच 2.5 इंच घ्यायचं आहे, खाली नाही घ्यायचं, पेपरवरतीच घ्यायचं आणि त्याच्या पुढे जे काही तुमचा कमरेचा चौथा भाग आलेला आहे तो घेऊन त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. आता हे चेस्ट लाईनची आणि कमरेच्या लाईनची जी पण शिलाई मार्जिन आपण ॲड केलेली होती ते दोन्ही लाईन इथे ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. बघा आपला इथं जर टक्स वाढत गेला तर आपली ही शिलाई मार्जिनसुद्धा काय होणार आहे, वाढत जाणार आहे. चेस्ट साईजनुसार जसं जसं तुमचा टक्स मोठा होत जाईल तशी तशी आपली मार्जिन ही क्रॉसमध्ये येणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. कोणी म्हणायचं नाही माझी सरळ आहे किंवा वाकडी येईल आहे, असं काहीच नाही. चेस्ट साईजनुसार ते सरळ किंवा वाकडी येणारच आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कटला आकार द्यायचा आहे. मग आकार देत असताना बाजूची जी लाईन, फिटिंग बाजूची जी लाईन आहे तर त्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. परत आता सेंटर आणि अपेक्स पॉईंट आहे त्याचा आपल्याला
परत एक सेंटर घ्यायचं आहे, म्हणजे दोन्हीचे भाग परत 2 करायचे आहेत. तसंच हे 3 भाग झाले तर आपल्याला 4 करायचे आहेत. तर आता सेंटरचा आणि कमरेचा जो भाग आहे या दोन्हींचा एक सेंटर घ्यायचा आहे. मग असं केल्याने किती भाग होणार आहेत आपले? एकूण 4 भाग होणार आहेत. आता पहिला पॉईंट आहे तेथून अर्धा इंच बाहेर मार्किंग करायचं आहे. मार्किंग करताना जशी आपली क्रॉस लाईन जाते ना तसं स्टेप ठेवायचं आणि अर्धा इंच मार्किंग करायचं. त्यानंतर सेंटर पॉईंट आहे तेथे 2 लाईन एवढं बाहेरून घ्यायचं आहे, ती पण तसं स्टेप ठेवायचं आहे. आणि हे आता पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. कमरेचा पॉईंट आणि हे 2 पॉईंट काढलेले आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता इथं आपल्याला काय दिसायला लागलेत? पॉईंट दिसायला लागलेत, असे थोडेसे कोणासारखे पॉईंट दिसत आहे. तर तसे पॉईंट आपल्या ब्लाऊज ड्राफ्टिंग करताना कुठंच येऊ द्यायचे नाहीत. त्यासाठी मी इथे थोडंसं 1 इंच एवढंच थोडंसं आतमधून कर्वने असा आकार देऊन घेणार आहे त्याला, गोलाकार. बघा, कर्वचा खूप उपयोग होतो. मी असा आकार देऊन घेतला आणि हे बाकीचे पॉईंट दिसत आहेत तिथे मी हातानं थोडंसं त्या ठिकाणी गोल राऊंडमध्ये करून घेणार आहे. कुठेच पॉईंट वगैरे काहीच दिसू द्यायचे नाहीत. हलक्या हातानं हे असं मी ड्रॉ करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या प्रिन्सेस कटला आकार हा चांगला येईल. आता काय होतं की भरपूर लोकांना प्रिन्सेसचा भाग जोडत असताना, म्हणजे स्टिचिंग करत असताना प्रिन्सेसचा भाग हा दोन्ही भाग हे कमी जास्त होतात. एक कमी होतो तर एक जास्त पडतो. तर तो कमी जास्त होऊ नये म्हणून काय करायचं? तर सगळ्यात अगोदर काय करायचं, जी ही हुक आईची पट्टी आहे हुक आईच्या साईडने, त्या पट्टीला ती पट्टी आपल्याला काय करायची आहे? मोजून घ्यायची आहे. तर बघा, इथं मी मोजून घेतली आहे पट्टी लाईन. तर ती आलेली आहे 7 इंच. तर 7 इंच आली तर तेवढंच मार्किंग हे आपल्याला प्रिन्स कटचा आकार दिलेला आहे त्या साईडने करून घ्यायचं आहे. आणि जसा प्रिन्स कटचा आकार जातो सेम तसा स्टेपसुद्धा गोल फिरवायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथंही 7 आलेले या ठिकाणी मार्क करून घ्यायचं. आता ज्या ठिकाणी मी मार्क करून घेतलेलं आहे ते अंतर किती आलं आहे ते अगोदर मोजून घ्यायचं. तर बघा, हे अंतर आलेलं आहे अर्धा इंच एवढं आलेलं आहे. आता हे अर्धा इंच एवढं अंतर आलेलं आहे तेवढंच इकडं कमरेच्या साईडनं फिटिंगच्या साईडला तिथं मार्क करून घ्यायचं आणि तेवढंच अंतर मुंड्याच्या साईडने फिटिंगच्या तिथे लाईनवरती मार्क करून घ्यायचं. आणि तेवढंच अंतर जेवढं आलेलं आहे तेवढंच अंतर हे इकडं हुक आईच्या पट्टीने घ्यायचं आहे. हे तुमच्या चेस्ट साईजनुसार तुमचं वेगवेगळं येऊ शकतं. तर इथं ही जोडून तिरकस असं जोडून घ्यायचं. इथे पण जशी जात आहे तशी सरळ लाईन जाऊ द्यायची आणि ड्रॉ करून घ्यायचं. आता हुक आई पट्टीकडे क्रॉस जोडून घ्यायचं. इथपर्यंत तुमच्या आता लक्षात आलंच असेल सर्व. ओके. आता आपल्याला मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे. तर मुंड्यातला टक्स घेण्यासाठी चेस्ट साईज बघून मुंड्यातला टक्स आहे तेवढं घ्यायचं आहे. तर इथं आहे माझा येत आहे मुंड्यातला टक्स 1.25 इंच. तर मी तेवढाच इंच टक्स घेऊन काय करणार आहे, छातीच्या लाईनवरती टेप ठेवणार आहे. बघा इथं 1.25 इंच एवढा घेणार आहे. तर 1.25 इंच टक्स घेऊन छातीच्या लाईनवरती असा टेप ठेवायचा आहे आणि तो असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा की वरी पण त्याला तेवढंच हे झालं पाहिजे. छातीच्या लाईनवरती टेप ठेवायचा आणि मुंड्याला टच होईपर्यंत पुढे सरकवत न्यायचा आहे. जिथे मुंड्याला टेप असा टच होईल तिथे एक मार्क करून घ्यायचा आहे. ओके.
आता इथं मी 1.5 इंचाचा टक्स घेतला होता म्हणून त्याच्या निम्मे करायचे आहे, तर 1.25 इंच होत आहे. तर त्याच्या निम्म 1.25 इंच होत आहे, तर तो व्यवस्थित असं ठेवायचा आणि मुंड्याच्या साईडला जो गोल आकार दिलाय त्याच्याच साईडनं वरती एक पॉईंट करून घ्यायचा. आता हा पॉईंट करून घेतलेला आहे तो आपल्याला काय करायचा, अपेक्स पॉईंटला जोडून घ्यायचा आहे. तर बघा मी इथं अपेक्स पॉईंटला हा पॉईंट जोडून घेणार आहे. तुम्ही हे असंच करा. जेवढा तुमचा टक्स येतो त्याच्या निम्म करून तुम्ही इथे मार्किंग करा आणि तो पॉईंट जोडून घ्या. आता जो जोडून घेतलेला होता आपण पॉईंट तो किती येतो ते बघायचं आहे अगोदर. सॉरी, इथं अर्धा इंच बाहेरून मुंड्याच्या साईडने अर्धा इंच बाहेर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. अर्धा इंच मार्किंग बाहेर करून घेतल्यानंतर आपल्याला इथं एक परत 1.5 इंच पुढं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता क्रॉस ओढलेल्या लाईनपासून अर्धा इंच मुंड्याच्या इथे टेप ठेवून जसा मुंड्याचा आकार जातो तसा 1.5 इंच मार्किंग करायचं आहे. ही लाईनसुद्धा अपेक्स पॉईंटला जोडून घ्यायची आहे. हे इथं मार्किंग करून घेतलं आहे, तर ही आता अपेक्स पॉईंटला जोडून घ्यायचं आहे. आणि ही लाईन थोडी जास्तच ओढायची आहे, कमी ओढायची नाही, एक्स्ट्राची शिल्लक राहू द्यायची. आता ही जी अलीकडची लाईन आहे ती अलीकडची लाईन मोजून घ्यायची आहे. जेवढी अलीकडची लाईन येते तेवढीच आपल्याला पलीकडची लाईन घ्यायची आहे. तर ही आलेली आहे 5 आणि वरती 2 लाईन एवढी आलेली आहे. तर बघा ही पण तेवढीच घ्यायची आहे, 5 आणि वरती 2 लाईन एवढं मार्क करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमची बघा लाईन किती येते तेवढं मार्क करा आणि तेवढंच मार्क करून इकडं हे करा. तर मी तिथं मार्क करून घेतलेलं आहे. आता जे आपण मुंड्याच्या साईडनं अर्धा इंच मार्क केलं होतं, आपली फिटिंग लाईन जशी आडवी जाते का तशी स्केल ठेवायची, अशी सरळ वगैरे ठेवायची नाही. आणि जे आपण अर्धा इंच मार्क केलं होतं त्या अंदाजाने अशी रेष एक ड्रॉ करून घ्यायची आहे. आता ही झाल्यानंतर आता जी बाहेरची आतली फिटिंग लाईन आहे ती फिटिंग लाईन जशी जाते तशीच आपली स्केल ठेवायची आहे. आणि जे आपण इकडं एक मार्क केलं होतं लाईन ओढून तिथून असं खाली एक बॉक्स करून घ्यायचा आहे. आता हा बॉक्स करून आपल्याला आता दुसरा मुंडा, नवीन मुंडा ड्रॉ करायचा आहे. आता येथून नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. असा व्यवस्थित असा नवीन आकार देऊन घेतलेला आहे. जी फायनल लाईन आहे ना तिथून आकार द्यायचा आहे. आता आपल्या गळ्याला आकार द्यायचा राहिलेला आहे. आता आपल्या गळ्याला आकार द्यायचा राहिला आहे तो आपण फ्रेंच कर्वने इथं देऊन घेणार आहोत. फ्रेंच कर्वचा अगदी इझी वापर करता येतो. तुम्हाला जर व्यवस्थित आकार वगैरे देता येत नसतील तर फ्रेंच कर्वने तुम्ही छान असे एकदम परफेक्ट आकार देऊ शकता. फक्त गोलच गळा नाही तर दुसरे हे प्रकारचे आकार छान असे देऊ शकतात. तर इथं आता आपलं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर याच्यानंतरचं उद्या कटिंग वगैरे मी तुम्हाला उद्या सांगेल, कारण एकदमच खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे मी इथेच आता थांबणार आहे. तर बघा इथे मी 1/5 इंच आहे, जी की आपल्या बाही जोडताना शोल्डर साईडला पफ येतो थोडासा, अशी बाही उचकल्यासारखी होते तर ती होणार नाही. तर 1/5 इंच हे करून इकडं गळ्याला अशी एक मार्किंग करून घ्यायची आहे. तर हा आपला आहे फ्रंट भाग आहे. तर हा फ्रंट भागाची ड्राफ्टिंग येथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, काही समजलं नसेल तर मला बिनधास्तपणे कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आता इथं आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की आपल्याला फिटिंग लाईनला, आपण जी फिटिंग लाईन असते ती आपल्याला किती इंच पाहिजे. तर अर्धा इंच वरी शिवण्यासाठी जाणार आहे आणि खाली अर्धा इंच जाणार आहे. तर खाली किती शिल्लक राहणार आहे, 7पेक्षा जास्त राहायला हवी, 7पेक्षा कमी नको आणि 9 इंचाच्या पुढं जायला नाही पाहिजे. तर बघा, तर मग अशा प्रकारे तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून ही मेथड एकदा